राज्यात असं गाव नाही जिथं बीडचं नाव नाहीये। खळबळ उडून देणारी नीट पेपर फुटी या प्रकरणात सुद्धा उंचावली आता बीडची ख्याती। आता तुम्ही म्हणाल पेपर फुटीचा आणि आपल्या बीडचा काय संबंध आहे, तर सांगतो। देशभर खळबळ उडून देणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढू लागली आहे। लातूरमधून सीबीआयने अटक केलेले रसायनशास्त्र विभागाचे निवृत्त प्राचार्य PV कुलकर्णी हे बीडचे रहिवासी असल्याचं समोर आलं असून बीडमधील काही नावे देखील तपास यंत्रणेच्या रडारवर असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते। यामध्ये काही कोचिंग क्लासेसची संबंधित असलेल्या बड्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची चर्चा होऊ लागली आहे। लातूरचे नाव आल्यानंतर त्याचे थेट कनेक्शन बीडमध्ये सुद्धा असू शकते अशी शंका व्यक्त केली जात आहे। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाचा टीव्ही। देशाचे लक्ष वेधलेल्या नीट 2026 मधील पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता बीड जिल्ह्याशी जोडले गेल्याचं समोर आलं। लातूरमधून सीबीआयनं अटक केलेले सेवानिवृत्त प्राचार्य PV कुलकर्णी हे बीड शहराचे रहिवासी असल्याचं समोर आलंय। त्यांच्या अटकेनंतर बीडमधील अनेकांचे धाबे दणाणले असून कोणत्याही क्षणी तपास यंत्रणा बीडमध्ये येऊन कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जाते। यापूर्वी 2024 मध्ये झालेल्या नीट घोटाळा प्रकरणात बीडचं नाव समोर आलं होतं। त्यामुळे आताही संशयाची सुई बीडवर असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। यामध्ये काही कोचिंग क्लासेसची संबंधित असलेल्या बड्या पदाधिकाऱ्यांची नावे समोर येण्याची दाट शक्यता असल्याचं बोललं जात आहे। प्राचार्य PV कुलकर्णी बीडचे असल्याचे समोर आल्यानंतर काही निनावी तक्रारी तपास यंत्रणेकडे गेल्याचे सांगण्यात येत असल्याने या बीड कनेक्शनला अधिक पुष्टी मिळाल्याचं बोललं जात आहे। अशाच ताज्या अपडेट्ससाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।